उद्धव ठाकरे म्हणजे यू टर्न. आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यातून त्यांनी यू टर्न घेतल्यात. भाजप नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे वंचितच्या समावेशाचा मुद्दा मांडणार. प्रकाश आंबेडकरांची अकोल्यात माहिती. त्यानंतर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे, आंबेडकरांचं वक्तव्य. मराठा समाजाला देण्यात आलेले 30 लाख कुणबी जात प्रमाणपत्र बेकायदेशीर. पालघरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात कुणबी सेनेचा आरोप, तर हे दाखले त्वरित रद्द करावे. कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांची मागणी. सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील. मंत्री दादा भुसेंचा दावा. तर ललित ड्रग्ज प्रकरणी किंचितही संबंध आल्यास पद आणि राजकारण दोन्हीही सोडून देईन, भुसेंचं वक्तव्य. आगामी निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर आम्हाला कोणतीही जागा मिळाली तरी आम्ही जिंकून येऊ, बावनकुळेंना विश्वास. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये खासदार सुजय विखेंचा ताफा अडवला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांनी गावात येऊ नये, ठाकूर निमगावच्या ग्रामस्थांचा पवित्रा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागपूर मेट्रोतून केला प्रवास. सीताबर्डी ते खापरी प्रवासादरम्यान प्रवाशांसोबत साधला संवाद. यावेळी प्रशासकीय अधिकारी, मेट्रोचे अधिकारी उपस्थित. पुरंदर तालुक्यामधील चिव्हेवाडी घाटामध्ये टेम्पो आणि कारचा भीषण अपघात. अपघातात दोघांचा मृत्यू. सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. अहमदनगरच्या MIDC परिसरामध्ये गुंडाचा धुमाकूळ. एकावर कोयत्यानं वार केल्याची माहिती. गुंडाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या पवननगरमध्ये गोळीबार. रोहित माले या गुन्हेगारानं गोळीबार केल्याची माहिती. या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाचा सहभाग असल्याची शक्यता. पोलिसांकडून तपास सुरू. सोलापूरच्या युवकाचे आभासी चलनाच्या नावानं लाखोंची फसवणूक. शिवरायांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप. सोलापूर पोलिसात तक्रार दाखल. पुण्यात राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे पुस्तक महोत्सवाची सुरुवात. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती 14 ते 24 डिसेंबर दरम्यान पुस्तक महोत्सवाचं आयोजन. मालवणमधील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर उद्या त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम. कार्यक्रमामुळे सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद. सयाजी सकपाळे यांची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.